नमस्कार. भारतीय रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर हे बघा, मी आज तुम्हाला एका नवीन भाजीची ओळख करून देते. ती म्हणजे खास पावसाळ्यात येणारी रानभाजी. ती ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरमध्ये येते आणि ही म्हणजे स्वतःच उगते. त्याच्यावर कोणतंही पेस्टिसाईड नसतं आणि नैसर्गिकरित्या उगलेली भाजी आपल्यापर्यंत येते किंवा आपण पण जिथं झाडी असेल तिथून घेऊन येऊ शकतो किंवा जिथं पोचलो तर ही भाजी आपण शोधू शकतो. पण असे काही बांधव आहेत की ते स्वतः तोडून आणतात. त्यामुळे आपल्याला पण ह्या रानभाज्यांचा एक आयुर्वेदिक दृष्टिकोनातून, एक औषधी दृष्टिकोनातून उपयोग होतो आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा जेव्हा ही भाजी दिसेल तेव्हा आपण ही आपल्या आहारात समाविष्ट केली पाहिजे. आता भाजी तर मिळाली, निवडून पण घेतली. निवडून म्हणजे काही काळे वगैरे किंवा वाळलेले जे मोर होते ते काढून टाकले आणि काड्या होत्या त्या काढून टाकल्या. आता ही भाजी अशी मी 10 मिनटं पाण्यात भिजवून ठेवते आणि त्यानंतर आपण याला काढून घेऊ. ह्या भाजीला काही ठिकाणी गाबोळी म्हणतात, काही ठिकाणी चाईचा मोर म्हणतात. म्हणजे एक आंब्याला जसा मोहर येतो त्याप्रमाणे हा एक मोर असतो. आता ही बघा, ही मी गाळून घेतली आहे. 10 मिनटं भिजवून यातलं सगळं पाणी मी आता काढून टाकते आहे. आता आपण त्याची कृती बघूया, कशी रेसिपी बनवायची. आता भाजी तर मिळाली, भाजीची रेसिपी पण कशी बनवायची किंवा आपल्या आहारात कसा समावेश करायचा ते मी तुम्हाला सांगणार. आता मी एक कांदा चिरून घेतला आहे बारीक, लसूणच्या 5-6 कळ्या घेतल्या आहे आणि या फिक्या 3-4 मिरच्या घेतल्या आहे. आता पहिल्यांदा आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेऊ. ह्या फिक्या मिरच्या आहे त्याच्यामुळे थोड्या मी जास्त घेतल्या आहे. तुमच्या जर तिखट मिरच्या असेल तर तुम्ही 2च घाला. आता याचा छान ठेचा करून घेते मिक्सरमधून. जाडसर ठेचा चालतो. हे बघा, आपली रानभाजी आहे, थोडी रानभाजीचाच लूक आला पाहिजे, त्यामुळे हा ठेचा मी जाडसरच करून घेतला आहे आणि लसूण टाकल्यामुळे तो बारीक होतच नाही. आता तेल तापलं आहे, तेल पण कमीच वापरायचं. अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद आणि हे सगळं छान तळलं की त्यात मी घालणार कांदा. आता कांदा गुलाबी होईपर्यंत छान असा तळून घ्यायचा मीडियम आचेवरती. कांदा तळतानाच आपण त्यात साधारण टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ. ही भाजी शिजून फार थोडी होते त्यामुळे मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आणि ही भाजी हिरवी आहे कारण त्यात ऑलरेडी मिठाचं प्रमाण किंवा सॉल्टचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे मीठ अगदी कमी घालायचं. फक्त आपण कांदा घातला आहे त्याच्यामुळे आपण अर्धा चमचा घालतो आहे. हे बघा, याप्रमाणे छान गोल्डन गुलाबी होत आला आहे आपला कांदा. आता आपण जो ठेचा घेतला होता तो आपण ह्या स्टेजला मिक्स करणार. हा सर्व मिक्सरच्या भांड्यातून मिक्स करून यात टाकून द्यायचा आणि छान याला हलवून तळून घ्यायचं किंवा शिजून घ्यायचे. हे कच्चा लसूण आणि मिरची हे छान तळून घ्यायचं याच्यामध्ये. हे बघा किती सुंदर दिसतोय जाड मिरची टाकल्यामुळे ठेचा. कांद्याला पण सुंदर रंग आला आहे. आता आपण यात थोडीशी हळद घालणार. अजून थोडं तळून घेऊ. मिरची आणि लसूण आहे तो पण छान शिजला पाहिजे. आता आपण याच्यामध्ये हळद घालून घेणार. खूप जास्त कुरकुरीत असा कांदा करायचा नाही आहे, त्यात पण मॉइश्चर पाहिजे म्हणजे आपली भाजी छान शिजेल. पाव चमचा मी हळद टाकली, चिमूटभर हिंग टाकला, हे पण छान हलवून घेतलं. हे छान हलवून झाल्यावर आपल्याला जी भाजी आपण धुवून पाणी निथळून घेतली आहे ती अशी यात घालायची आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. छान एकजीव करून घ्यायचं हलवून आणि मग आपली भाजी अशी मस्त मिक्स होईल आणि मग आपल्याला त्याला थोडंसं पाणी घालून शिजवायचं. हे बघा, आपल्याला आता खूप दिसते पण ती शिजल्यानंतर कमी होईल कारण त्यातलं मॉइश्चर निघून जाईल. जी थोडीशी जाड काडी होती ती काढून टाकली. आता मी यात उकळलेलं थोडंसं पाणी घातलं, साधारण 1 छोटा कप. आता याला छान उकळी येऊ द्यायची. पाणी आपण वरती येईपर्यंत टाकलंच नाही, पण तरी छान असं उकळी आली की आपण याच्यावर झाकण ठेवणार आणि साधारण 10 मिनटं आपण याला मंद आचेवरती शिजवून घेणार. 10 मिनटापर्यंत याला शिजवून घ्यायचं. हे बघा, 10 मिनटं झाली आहे. भाजी छान शिजली आहे. थोडंसं मॉइश्चर बाकी आहे.
छान हलवून घेतलं एकदा परत. बघूया आपण कशी शिजली पण अगदी फळभाज्यांसारखी आपली एकदमच अशी शिजणार नाही, कारण ही रानभाजी आहे आणि त्यात ते गोल गोल दाणे आहेत, ते थोडेसे नरम होतील आणि तशीच आपल्याला खायची, काहीच प्रॉब्लेम नाही. कच्ची खाण्यापेक्षा शिजून खायची. आपण काही अशा भाज्या असतं, काही फळं असतं, ते कच्चे खाल्ले तरी छान लागतात, पण आपण ही भाजी शिजून खाणार आहे. हे बघा, आता पुन्हा झाकण ठेवलं आणि आता बघितलं, आता छान सुकी झाली आहे. आता आपण याला गॅस बंद करू. हे बघा, याप्रमाणे आपली ही अशी चाईच्या मोराची भाजी बनवून रेडी झाली आहे. तुम्ही पण बनवून बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.